Hello, welcome dear students to the new video lecture from the subject Hospital and Clinical Pharmacy. In this lecture, we are going to learn the new chapter, that is Applications of Computer in Pharmacy. In this chapter, the contents of chapter are maintenance of record and medication monitoring, purchasing and inventory control, drug information and retrieval, the use of medical database, retail and hospital pharmacy, in that billing, record and maintenance. We will see the use of computer in various sections of pharmacy. In that, first we will see the applications of computer in medication monitoring. सो सध्याच्या जगात आपल्याला सगळीकडेच कम्प्युटरचा यूज वेगवेगळ्या ठिकाणी होत असतो. तर फार्मसीमध्ये सुद्धा आपल्याला कोणत्या कोणत्या सेक्शनमध्ये कम्प्युटरचा यूज करून घेता येतो हे आपल्याला त्या चॅप्टरमधून बघायचं आहे. फर्स्ट ॲप्लिकेशन आहे कम्प्युटरचं, ते म्हणजे मेडिकेशन मॉनिटरिंगमध्ये. मेडिकेशन मॉनिटरिंग ह्या पार्टमध्ये कोणत्याही पेशंटला चालू असणारी मेडिकल थेरपी मॉनिटर करण्यासाठी कम्प्युटरचा यूज केला जातो. सो टू इव्हॅल्युएट द थेरपेटिक ॲक्शन अँड ॲडवर्स इफेक्ट्स ऑफ एनी ड्रग, द हॉस्पिटल फार्मासिस्ट टेक्स द हेल्प ऑफ pharmacokinetic and non-pharmacokinetic parameters. This drug monitoring is essential in geriatrics and pediatrics and for drugs having the tendency to interact with each other. सो हे जे कम्प्युटरचं ॲप्लिकेशन आहे ते आपल्याला ड्रग थेरपी मॉनिटर करण्यासाठी हेल्पफुल ठरतं, इस्पेशली इन केस ऑफ जेरिॲट्रिक्स, म्हणजे ॲडल्ट पेशंट जर असतील किंवा एजड पेशंट जर असतील तर त्यांच्यामध्ये जे ड्रग्ज आपण देतो, किंवा पेडियाट्रिक पेशंट्समध्ये जे ड्रग आपण देतो, म्हणजे लहान मुलांसाठी जे ड्रग देतो त्याचं थेरपी मॉनिटर करण्यासाठी कम्प्युटरचा यूज केला जातो. आणि अशा काही ड्रग्ससाठीही ते वापरलं जातं ज्या ड्रग्जमध्ये ड्रग इंटरॅक्शन दिसण्याचे चान्सेस असतात, जे ड्रग एकमेकांबरोबर इंटरॅक्ट होऊन काही रिॲक्शन्स प्रोड्यूस करू शकतात. अशा ड्रगसाठी सुद्धा कम्प्युटर मेडिकेशन मॉनिटरिंग गरजेचं असतं. द ड्रग मॉनिटरिंग इन द ड्रग मॉनिटरिंग कम्प्युटर हॅज टू टाईप्स ऑफ फंक्शन. दोन टाईपने कम्प्युटर यूज केला जाऊ शकतो ड्रग मॉनिटरिंगमध्ये. फर्स्ट आहे तो म्हणजे फार्मॅकोकायनेटिक फंक्शन. फार्मॅकोकायनेटिक मीन्स स्टडी ऑफ ड्रग्स ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन. सो एखादा ड्रग ॲडमिनिस्टर्ड केल्यानंतर त्याचं ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रीशन कोणत्या पद्धतीने होतं आहे ते चेक करण्यासाठी ज्यावेळी कम्प्युटरचा यूज केला जातो तेव्हा फार्मॅकोकायनेटिक फंक्शनसाठी कम्प्युटर यूज केला जातो. So it includes the collection of pharmacokinetic parameters, statistical calculation and graphical interpretation. With the help of computer programming like non-lean, the pharmacokinetic parameters can be predicted easily. आता ह्याच्यासाठी कम्प्युटर प्रोग्रॅमिंगमधलं नॉन-लीन हे प्रोग्रॅमिंग यूज केलं जातं आणि त्याच्या हेल्पने ड्रग मॉनिटरिंग केलं जातं. According to these parameters, dose can be adjusted to keep the drug level within the therapeutic range. आता फार्मॅकोकायनेटिक मॉनिटरिंग केल्यामुळे ड्रगची बॉडीमध्ये किती लेवल आहे हे कम्प्युटरच्या हेल्पने फाइंड आउट करता येतं. जर बॉडीमध्ये ड्रग लेवल जास्त असेल तर डोस ड्रगचा कमी केला पाहिजे, आणि जर बॉडीमध्ये ड्रगची लेवल कमी असेल तर डोस ड्रगचा वाढवला पाहिजे. सो डोसची ॲडजस्टमेंट जी आहे ती आपल्याला कम्प्युटरच्या हेल्पने इझिली आपण करू शकतो. This type of application has been widely used for drugs like theophylline, aminoglycosides, antibiotics, phenytoin, digoxin, etc. So these are the some examples of drug for which pharmacokinetic function by using computer can be widely used. Some common parameters are rate of absorption, volume of distribution, clearance rate, etc. So फार्माकोकायनेटिक पॅरामीटर्स जे आहेत ते याच्यातून ॲडजस्ट करता येतात, म्हणजे ॲब्झॉर्प्शन किती झालं आहे, डिस्ट्रीब्युशन किती झालं आहे ड्रगचं, आणि क्लिअरन्स म्हणजे एक्सक्रीशन किती झालं आहे, बॉडीमध्ये ड्रग किती शिल्लक आहे, हे सगळं बघण्यासाठी कम्प्युटरचा यूज फार्मॅकोकायनेटिक फंक्शनचा यूज केला जातो. अँड द सेकंड फंक्शन ऑफ कम्प्युटर for medication monitoring is a non-pharmacokinetic function. In this function, it is mostly used to
check the drug-drug interaction or drug-food interaction. That is, various interactions of drugs are monitored by using these non-pharmacokinetic function. So it includes drug-drug interaction, drug laboratory test interaction, drug allergy, drug disease interaction, and adverse effects detection. So for that purpose, the computer program like Medifor means monitoring and evaluation of drug interactions by a pharmacy oriented रिपोर्टिंग. म्हणजे हा एक प्रोग्राम आहे मेडिफॉर, हा यूज करून सुद्धा इथे वेगवेगळ्या टाईपच्या ड्रग इंटरॅक्शन्स ह्या फाइंड आउट केल्या जातात किंवा रिपोर्टिंग केलं जातं त्याचं. आणि दुसरं एक यूज केला जातो प्रोग्राम तो म्हणजे पॅड, फार्मसी ऑटोमेटेड ड्रग इंटरॅक्शन स्क्रीनिंग. सो हे दोन प्रोग्राम यूज करून कम्प्युटर्सचा वापर करून आपण ड्रग इंटरॅक्शन ज्या आहेत त्या फाइंड आउट करू शकतो आणि रिपोर्ट करू शकतो. So this is the use of computer in medication monitoring. Now second application of computer we will see. Here we will see the softwares which are used into the pharmacy and hospital. So वेगवेगळ्या टाईपचे सॉफ्टवेअर्स जे आहेत ते कोणते आहेत? मायक्रोमॅडिक्स वापरलं जातं, पबमेड वापरलं जातं, मेडलाइन, मेडलार्स, बायोसिस, मेडिफॉर अँड पॅड. These are the various types of softwares used into the pharmacy and hospital. Now next application of computer is use of computer in purchasing and inventory control. सो परचेस करण्यासाठी एखादे नवीन प्रोडक्ट किंवा इन्व्हेंटरी मेंटेन करण्यासाठी, इन्व्हेंटरी कंट्रोल ठेवण्यासाठी सुद्धा कॉम्प्युटरचा यूज केला जातो. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे पिरियॉडिक इन्व्हेंटरी कंट्रोल सिस्टीम. In this system, inventory of goods is a manually check the amount of stock in hands. Minimum and maximum can be find out by feeding the data to the computer. So ह्याच्यामध्ये मॅन्युअली जे काम असतं आपलं ते कमी केलं जातं. त्यामध्ये काय केलं जातं, स्टॉक आहे आपल्याकडे किती तो मोजला जातो आणि त्याच्या अमाऊंट्स जर आपण त्या प्रोग्राममध्ये टाकल्या तर आपल्याला बरोबर कोणत्या डेटला कोणते गुड्स आपण परचेस केले आहेत, कोणत्या डेटला ते आपण सेल केले, किती क्वांटिटीमध्ये ते शिल्लक आहेत आपल्याकडे. आणि जर मेडिकेशनच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्याची एक्सपायरी डेट काय आहे किंवा बॅच नंबर काय आहे, त्याची किती स्टॉक त्याचा शिल्लक आहे, हे सगळी माहिती आपल्याला कॉम्प्युटरमुळे इझिली मिळू शकते. So once the stock is entered into the computer, it is helpful for placement of order of each supply. ह्यामुळे काय होतं तर ज्यावेळी एखाद्या आपण मेडिसिन्सचं एक्झाम्पल बघितलं तर समजा पॅरासिटामॉल टॅबलेट आहेत, त्याच्या 10 स्ट्रीप आपण मागवलेल्या आहेत, तर 10 स्ट्रीप आपण गुड्समध्ये एंटर करणार आणि त्याच्यानंतर जसजसे त्यांचं सेल होत जाणार तशी ती क्वांटिटी कमी होत जाणार. सो ज्यावेळी ती क्वांटिटी 2 किंवा 3वर येईल तेव्हा आपल्या इझिली लक्षात येईल की आपल्याला पुढची ऑर्डर प्लेस करणं गरजेचं आहे. त्यामुळे ऑर्डर प्लेस करण्यासाठी सुद्धा कॉम्प्युटर आपल्याला हेल्पफुल ठरतो. So second use of computer in inventory control is a perpetual inventory control. In this system, computer maintains the running balance of all drugs in the stock. All drugs are entered into the database. When they arrive in a pharmacy, they are added in the initial stock so as to update the current stock. The current level of each drug is found out by subtraction from the inventory balance. Thus, the computer can list out minimum order quantity of each drug. सो इथे सुद्धा रनिंग बॅलन्स म्हणजे किती क्वांटिटीमध्ये आपल्याकडे गुड्स शिल्लक आहे त्याच्याबद्दल माहिती देण्यासाठी परपेच्युअल इन्व्हेंटरी कंट्रोल सिस्टीमचा यूज केला जातो. In this way, computer can help in inventory control to detect the items, those who have reached to the minimum order level. So, by providing these two functions, periodic inventory control system and perpetual inventory control system, the computer can help to find out the minimum order level. म्हणजे कोणत्या लेवलला आल्यानंतर आपल्याला पुढची ऑर्डर प्लेस करायची आहे हे कम्प्युटरमुळे लगेच कळू शकतं. देन टू प्रिपेअर द लिस्ट ऑफ ड्रग्स टू बी ऑर्डर्ड अँड देअर क्वांटिटीज. सो वी कॅन प्रिपेअर द लिस्ट ऑफ ड्रग्स अँड क्वांटिटीज. टू प्रिपेअर द परचेस ऑर्डर अँड टू अवॉइड द ड्युप्लिकेट ऑर्डर्स. परचेस ऑर्डर तयार करणं आणि एकाच ड्रगची ड्युप्लिकेशन होऊ नये याच्यासाठी सुद्धा कम्प्युटर हेल्प करतो. देन कीपिंग द इन्व्हेंटरी रेकॉर्ड्स फॉर अकाउंटिंग अस्पेक्ट्स.
ऑडिट इन्स्पेक्शन अँड लीगल रिक्वायरमेंट. आता कम्प्युटरवरती सगळे रेकॉर्ड्स असल्यामुळे काय होणार, अकाउंटिंग अस्पेक्ट्सच्या दृष्टीने ते हेल्पफुल ठरणार. त्यामुळे ऑडिट करताना किंवा अकाउंटचे लिगली डॉक्युमेंट्स तयार करताना काही प्रॉब्लेम येणार नाही. फॉर ऑटोमॅटिक अपडेटिंग ऑफ प्राईस, समजा एखाद्या प्रोडक्टची प्राईस जर वाढली असेल तर कॉम्प्युटरमध्ये काही प्रोग्राम असे सेट केलेले असतात की ज्याच्यामध्ये तुम्ही ॲटोमॅटिकली त्याची प्राईस ॲड केल्यानंतर ती तुमच्या बिलवरती सुद्धा अपडेट होऊन येते. देन फॉर इव्हॅल्युएशन ऑफ डिमांड, त्याच्यानुसार कोणत्या प्रोडक्टला जास्त डिमांड आहे हे सुद्धा आपण इव्हॅल्युएट करू शकतो. अँड टू डिटेक्ट द इनफ्रिक्वेंटली पर्चेस्ड आयटम्स फॉर पॉसिबल रिटर्न ऑर एलिमिनेशन फ्रॉम फार्मसी ड्रग सप्लाय. आणि जर एखादा गरजेचा नसलेला प्रोडक्ट आपण परचेस केला असेल तर तो कोणता प्रोडक्ट आहे हे डिटरमाइन करणं आणि ते काही वेळा रिटर्न करण्यासाठी सुद्धा, म्हणजे आता ड्रग्सच्या बाबतीत म्हणायचं झालं तर काही प्रोडक्ट हे तुम्हाला एक्सपायरी डेटच्या आधी रिटर्न करावे लागतात. त्यामुळे जर ते तुम्हाला आधीच आयडेंटिफाय करता आले की कोणते प्रोडक्ट आपल्याला नको आहेत तर ते तुम्ही वेळेवर रिटर्न करू शकता आणि त्यामुळे आपलं लॉस होणार नाही कोणत्याही प्रकारचं. सो इन दिस वे कम्प्युटर इज हेल्प into the inventory control. So third function of computer is use of computer in drug information and retrieval. Drug information अँड रिट्रायवल म्हणजे एखादी माहिती जर ड्रगबद्दलची आपल्याला पुन्हा हवी असेल किंवा शोधून काढायची असेल तर त्यावेळीसुद्धा कम्प्युटर आपल्याला हेल्पफुल ठरतो. सो इन केस ऑफ नार्कोटिक अँड अदर कंट्रोल्ड सबस्टन्स, computerization helps in the prevention of excessive supplies and unauthorized dispensing of such drugs. तर काही ड्रग जे आहेत नार्कोटिक्स आहेत किंवा कंट्रोल्ड सबस्टन्स आहेत, सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस आहेत, ज्याच्यामुळे काय होऊ शकतं, ॲडिटिव्ह सबस्टन्सेस आहेत ज्याच्यामुळे ॲडिक्शन होऊ शकतं किंवा हॅबिट फॉर्म होते त्यांची. अशा ड्रगचं जर कम्प्युटरायझेशन केलं तर त्यांचा एक्सेसिव्ह सप्लाय होणार नाही आणि त्यामुळे अनऑथोराइज डिस्पेन्सिंग जे आहे अशा ड्रगचं ते प्रिव्हेंट केलं जाऊ शकतं. द प्रोग्राम यूज्ड फॉर दिस पर्पज इज डॉन अँड क्लॉड. दोन टाईपचे प्रोग्राम यूज केले जातात, डॉन आणि क्लॉड. डॉन म्हणजे ड्रग अब्यूज वॉर्निंग नेटवर्क अँड क्लॉड मीन्स कम्प्युटराइज लिस्टिंग ऑफ ॲबनॉर्मल अँड अनयुज्युअल ड्रग इफेक्ट्स. आता ह्या दोन प्रोग्रामच्या हेल्पमुळे आपण काय करू शकतो, तर ह्या प्रोग्राममध्ये 17,500 ॲबनॉर्मल इफेक्ट्स आहेत. लॅबोरेटरी टेस्ट ऑफ 1,500 ड्रग्सचे, म्हणजे 1,500 ड्रग्सच्या जर लॅबोरेटरी टेस्टिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये काही ॲबनॉर्मल इफेक्ट्स येत असतील तर ते सगळे त्यांची लिस्ट तयार करून ठेवलेली आहे या प्रोग्रामिंगमध्ये. आणि त्यामुळे काय केलं जातं, जेव्हा पेशंटला आपण एखादा ड्रग देतो आणि त्याच्यावरती एखादी ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन दिसून येते तेव्हा ती रिॲक्शन आपण ह्या इफेक्ट्सशी मॅच करून बघू शकतो. सो सम अदर प्रोग्राम्स ऑल्सो अवेलेबल लाईक मेडलार्स, दॅट इज मेडिकल लिटरेचर ॲनालिसिस अँड रिट्रायवल सिस्टीम, मेडलाईन, NLM, नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन, मायक्रोमेडिक्स अँड PNI, फार्मास्युटिकल न्यूज इंडेक्स. सो ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस सिस्टीम इज टाईम सेविंग इन लिटरेचर सर्चिंग. आता समजा तुम्हाला एखादी रिॲक्शन आहे, एखाद्या पेशंटला आली आहे एखादा ड्रग दिल्यानंतर ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन, आणि ती तुम्हाला मॅच करून बघायची आहे आणि त्यासाठी जर तुम्ही लिटरेचर्स वाचत असाल तर ते लिटरेचर प्रत्येक बुक्स शोधणं, रेफरन्स बुक शोधणार, तुम्ही त्याच्यात तो पॉईंट शोधणार आणि ते मॅन्युअली वाचणं त्याच्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. मात्र कम्प्युटरवर एकदा तुम्ही टाईप केलात की इझिली तुम्हाला त्या प्रोग्रामच्या हेल्पने ती जी ॲडव्हर्स रिॲक्शन असेल किंवा जे सिम्पटम्स असतील ते पटकन सर्च करता येतात. त्यामुळे ही मेथड जी आहे ती टाईम सेविंग मेथड आहे. Pharmacist may require several hours to search the particular therapeutic question from literature, but computer requires only few minutes to search the same. सो तेच त्यांनी इथे सांगितलं की जर आपण मॅन्युअली चेक करायला सर्च करायला गेलो तर आपल्याला खूप वेळ लागतो बुकमधून एखाद्या क्वेश्चनचा आन्सर शोधण्यासाठी, पण कम्प्युटरच्या हेल्पने आपण ते काही मिनिटात लगेच शोधू शकतो. नेक्स्ट ॲप्लिकेशन ऑफ कम्प्युटर इज ॲप्लिकेशन ऑफ कम्प्युटर इन हॉस्पिटल अँड रिटेल फार्मसी. म्हणजे हॉस्पिटल फार्मसीमध्ये आणि रिटेल फार्मसीमध्ये कम्प्युटरचा कशा प्रकारे यूज केला जाऊ शकतो ते आपल्याला बघायचं आहे. कम्प्युटर इज व्हेरी युजफुल फॉर फार्मासिस्ट फॉर कीपिंग द रेकॉर्ड्स लाईक एंट्री ऑफ प्रिस्क्रिप्शन, कन्झम्पशन ऑफ ड्रग, कॉस्ट ऑफ ड्रग्स, बिल्स एट्सेट्रा. सो सगळ्यात महत्त्वाचा यूज जो आहे तो हॉस्पिटल आणि रिटेल फार्मसीमध्ये आहे, कारण वेगवेगळ्या टाईपच्या रेकॉर्ड्स आहेत ते मेंटेन करण्यामध्ये
कम्प्युटर हेल्प करत असतो. म्हणजे प्रिस्क्रिप्शन्सची एंट्री असेल किंवा ड्रग कोणते डिस्पेन्स केले आहेत, कोणते ड्रगची कॉस्ट किती आहे किंवा ड्रगचं बिल काय आहे, हे सगळं मेंटेन करून ठेवण्यासाठी कम्प्युटरचा यूज केला जातो. देन कम्प्युटर इज व्हेरी हेल्पफुल इन मेंटेनिंग ड्रग इन्फॉर्मेशन लाईक ड्रग इंटरॅक्शन, ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स, प्रिकॉशन्स, ॲलर्जीज एटसेट्रा. So computer also preserve the information like drug interaction, adverse drug reaction, and symptoms of that adverse drug reaction, precautions taking to prevent the adverse drug reaction or allergies of various drugs etc. Also used to calculate the monthly or gross income. So in case of pharmacy's income or a pharmacy's monthly loss or profit can be calculated by using the computer. It is used to update the employee information and used to give the supply orders and keep payment record of supplies. In case of inventory control, a computer can provide the minimum order value, and also it is useful to give the orders of various drugs to the various suppliers, and it checks the quality and quantity of hospital supplies received. So these are the overall use of computer into the hospital and retail pharmacy. Then application of computer in medical record storage. मेडिकल रेकॉर्ड्स स्टोअर करून ठेवण्यासाठी कम्प्युटरचा यूज केला जातो. इट यूज टू मेंटेन द व्हेरियस रेकॉर्ड्स लाईक पेशंट्स इन्फॉर्मेशन, मेडिकेशन हिस्ट्री, करंट ट्रीटमेंट, फायनान्शियल रेकॉर्ड्स एटसेट्रा. देन मेडिकल रेकॉर्ड्स includes patient's name, age, sex, weight, allergy, diagnosis, special precaution, etc. And Medline is a database used into the फार्मसी. तर हे जे रेकॉर्ड सगळे मेंटेन करून ठेवावे लागतात त्याच्यासाठी मेडलाईन हे सॉफ्टवेअर यूज केलं जातं आणि ह्याच्यामध्ये पेशंटबद्दलची आणि ड्रगबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती स्टोअर करून ठेवली जाते. सो दीज आर द रिपीटेडली आस्क्ड क्वेश्चन्स फ्रॉम दिस चॅप्टर अँड वी हॅव finished our chapter with this. Thank you.